नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। मित्रांनो, हे मागे घर बघताय ना, याचा व्हिडिओ मी काल का परवाच बनवला आहे। नक्की जाऊन चेक करा बघितलं नसेल तर। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे आमचं दारिस्ते गाव। जसं मी घराचा व्हिडिओ बनवला तसंच गावाचा सुद्धा बनवणार आहे। आणि आमच्या गावात काय काय प्रगती झाली आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी जे मी कदाचित मागच्या व्हिडिओमध्ये कवर केल्या नसतील ते आज दाखवणार आहे। पण तो जो व्हिडिओ सुरू होणार आहे ते मी तुम्हाला आमच्या डायरेक्ट गावची जी हद्द आहे जिथून आम्ही एंटर करतो तिथून पूर्ण गाव दाखवणार आहे। चला आज तुम्हाला घेऊन जातो आमच्या दारिस्ते गावात। हा आहे तो रस्ता जिथून आम्ही आमच्या गावात प्रवेश करतो। आमच्या गावाच्या दिशेने जाताना आधी आम्हाला लागतो तो हा गड नदीवरचा पूल। इथे थांबलं की सूर्यास्त बघायला वेगळाच आनंद मिळतो। आता तर नदी कोरडी दिसते, पण पावसाळ्यात हिचा प्रवाह अगदी भीतीदायक असतो आणि तितकाच सुंदरही। इथे या फॅमिलीला खेळताना बघितलं आणि खरंच माझ्या लहानपणीचे दिवस आठवले। चला आता पुढे जाऊया। हा आला एक फाटा। डाव्या बाजूला आपण जातो दारिस्ते गावाच्या दिशेने आणि उजव्या बाजूचा रस्ता जातो शिवडावला। तर हे आलं आमचं दारिस्ते गाव। आणि ही आहे आमची पटेलवाडी। सर्वात आधी मी तुम्हाला आमच्या गावची ग्रामपंचायत दाखवतो। सध्या बंद आहे म्हणून बाहेरूनच दाखवतो आहे। आणि ही आहे आमच्या गावची शाळा। ही शाळा 100 वर्ष जुनी आहे। चला आता आत जाऊया आणि शाळेचा परिसर बघूया। शाळा छोटीशी आहे पण तितकीच सुंदर आहे। इथे आलो की कायम वाटतं काश आपण पण इथेच शिकलो असतो तर किती मजा आली असती ना। पण असो, आता गेले ते दिवस आणि राहिले आता फक्त आठवणी। चला आता जाऊया आमच्या वरच्या पटेलवाडीत। हे शाळेबाहेरचं दुकान आमच्या गावचे पोलीस पाटील म्हणजेच आमचे हेमू काका यांचं आहे आणि थोड्याच वेळात आपण त्यांना भेटणारच आहोत। तसं पाहिलं तर आमच्या गावात जवळपास 400 घरं आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त काही वाड्या दाखवणार आहे। आमच्या वरच्या आणि खालच्या पटेलवाडीत मिळून साधारण 20 ते 22 घरं आहेत। हे आमचं घर, याचा फुल व्हिडिओ आधीच माझ्या चॅनलवर आहे, तो नक्की जाऊन चेक करा आणि आवडलं की नाही हे नक्की सांगा। आणि हे आहे आमच्या गावचं श्री टेमकर देवालय। इथेच आमच्या गावातील वार्षिक सत्यनारायण पूजा होते आणि बाकी सगळे कार्यक्रमही इथेच पार पडतात। ही जागा म्हणजे आमच्या वाडीतील मध्यस्थान, जिथून प्रत्येकाच्या घराकडे जाणारा रस्ता दिसतो। तसं पाहिलं तर आमच्या वाडीत सगळ्यांची घरं आणि बागा बघण्यासारख्या आहेत, पण आता मी तुम्हाला दाखवतो आमच्या हेमू काकांची बाग।
हेमू काका अगदी उत्साहाने आणि आपुलकीने त्यांची बाग दाखवू लागले. त्यांनी त्यांच्या वाडीत खूप काही लागवड केली आहे, जसं की आंबा, वाली, फरसबी, मिरच्या, लाल माठ, अननस आणि अजून बरंच काही. बाग दाखवता दाखवता ते स्वतः साफसफाईही करत होते. मग त्यांनी खास करून मला इडलिंबू, केळी आणि फुलझाडांची लागवड दाखवली. दाखवा ती फांदीवर इडलिंबू. काय इडलिंबू? बाबा, इडलिंबू संत्र्यासारखी ती. अस्टर. आणि अजूनही आमच्या गावात अशी बरीचशी घरं आहेत जी गोपालन आणि संगोपन करतात. हीच खरी गावची ओळख आहे, नाही का? म्हशी पण आहेत का? चला, आता मी तुम्हाला घेऊन जातो आमच्या ग्रामदेवीच्या मंदिराकडे, म्हणजेच श्री पावणादेवी मंदिर. तसं तर या मंदिराचा फुल व्हिडिओ मी आधीच बनवला आहे, तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा. या मंदिराचा परिसर पावसाळ्यात अगदी बघण्यासारखा असतो. चोही बाजूला भातशेतीची हिरवी चादर पसरलेली असते, एकदम जादूच. चला, आता जाऊया आमच्या गावातल्या गणेश घाटाकडे. त्याआधी वाटेत अजून काही मंदिरं लागतात, ती तुम्हाला दाखवतो. जसं की हे श्री महालिंगेश्वर मंदिर. तसं पाहिलं तर आमच्या गावात बरीचशी मंदिरं आहेत आणि सगळीच बघण्यासारखी आहेत. हे जे तुम्हाला समोर दिसतं आहे ते गांगेश्वर मंदिर आणि त्याच्या बाजूलाच आहे जांभळादेवी मंदिर. जर तुम्हाला ही मंदिरं नीट बघायची असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याचा वेगळा व्हिडिओ नक्की बनवेन. चला, आता पुढे जाऊया गणेश घाटाच्या दिशेने, म्हणजेच गड नदीकडे. यंदाच्या गणेश चतुर्थी आधीच इथे घाट उभारण्याचं काम सुरू आहे, म्हणजेच लोकांची आणि बाप्पाची अजून चांगली सोय होणार आहे. आणि अजूनही आमच्या गावात काही लोक इथे कपडे धुवायला आणि पोहायला येतात बरं का. इथे थोडा वेळ शांत बसून तो फील घेतला आणि मग निघालो माळावर. माळावर जातोय जिथे राहतात आमच्या माई आजींच्या सखी, म्हणजेच गावकर आजी. इकडे जाणारा रस्ता थोडा कच्चा आहे पण तितकाच रोमांचक आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे, गावात जाताना जर ओळखीची माणसं भेटली
तर त्यांना हाक मारल्याशिवाय किंवा थोड्या गप्पा मारल्याशिवाय पुढे जाता येत नाही. नमस्कार. ते गप्पा मारत होते तोवर मी इकडे या बगळ्याची मजा बघत होतो. तुम्हाला माहित आहे का तो काय करतो आहे? गप्पा झाल्यावर पुन्हा निघालो आजीच्या घराकडे. वाटेतच एक सुंदर अशी खोपटी दिसली. खरं सांगू, लगेच मनात आलं, पावसाळ्यात इथे बसून घरच्यांसोबत किंवा मित्रांसोबत पार्टी करायला किती मजा येईल ना. आजीच्या घराजवळ पोहोचलो तेव्हा खरंच आश्चर्य वाटलं. आपल्याला इथे यायला 20 मिनिटं लागली, ते सुद्धा कारने. आणि त्या काळी गावकर आजी आमच्या आजीला भेटायला पायी चालत यायच्या. आजीला भेटायच्या आधी आजीच्या घरातल्या शेळ्या बघायला गेलो. शांत आवाज पण नाही करत. नाही अजिबात नाही. गाठवती ते आतमध्ये घेतला का सगळ्यांचा आता बांधलेलं ओवी असं कान ओवी 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 आणू बोलो. बापरे शिंगू मारता टक्कन लागते ते. शार्प आहे ते बघ. लागतो डोळा फुटतो. डोळा पण खाली कर हात पाय. हा, चला ठेवतो. बाय बाय. आजीला भेटताच त्यांनी सगळ्यांना मायेनी जवळ घेतलं आणि आम्हीही त्यांचे आशीर्वाद घेतले. थोड्या गप्पा झाल्या आणि खरंच असं अजिबात वाटलं नाही की आपण त्यांना इतक्या वर्षांनी भेटतो आहे. इकडे आल्यावर मित्रांनो एक गोष्ट नक्की जाणवली. ही जुनी पिढी आणि गावातली माणसं त्यांनी जपलेली नाती ती पैशाने नाही तर मनाने जोडलेली असतात. म्हणूनच गावात कोणाचंही सुख असो किंवा दुःख सगळे एकत्र येतात आणि त्या सुखदुःखात मनापासून सहभागी होतात. तर असं आहे हे आमचं छोटंसं दारिस्ते गाव. तुमचं गाव पण असंच आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. सो फ्रेंड्स, कसं वाटलं तुम्हाला आमचं दारिस्ते गाव आणि कसं वाटलं बाकी सगळ्या गोष्टी? तसं तर एका व्हिडिओमधून पूर्ण गाव कव्हर करता येणार नाही आहे आणि मी तरी फक्त तुम्हाला आमची वरची पटेलवाडी आणि खालची पटेलवाडी दाखवली. दारिस्ते गाव तसं खूप मोठं आहे. तर कधी बघायचं असेल तर नक्की माझ्या गावी या. तुमचं स्वागत आहे. आणि आता माझ्याबरोबर फक्त मम्मी दिसते ना, पप्पा राहिले गावी. कारण तेच आहे गावची मजा आणि गावची ओढ अशी आहे की मुंबईलाच आहे असं वाटत नाही. मग ते राहिले पण मला जावं लागतं. सो तर मम्मीला घेऊन चाललो आहे. पण आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.